हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? गावाकडची सुंदर आणि थंड अशी सकाळ आणि ह्या थंडगार वातावरणात ही दोन मुलं खेळत होती लवकर उठून. एवढी थंडी असताना सुद्धा जर्किंग नाही, काही नाही आणि असेच खेळत बसले होते. सो हे आहे माझं सुंदरसं असं घर गावाकडचं. घर कसं वाटतं ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. आणि ही छोटी दोन मुलं ज्यांची मी घेत होती एक्सरसाइज, कारण एक्सरसाइज ही खूप चांगली सवय आहे जी की लहानपणापासून मुलांना लागायला हवी. सो मी त्यांची एक्सरसाइजसुद्धा घेत होती. आणि रुद्र कसा करतोय ते सुद्धा बघू शकता तुम्ही. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, काउंटिंग कसं चाललंय. एक्सरसाइज झाल्यानंतर आहे आंघोळीची बारी. सो आंघोळ करण्यासाठी आमच्याकडे गावाला असते चूल आणि चुलीवरती गरम पाणी करावं लागतं. आणि इतका धूर झाला होता बोलायचं काम नाही. आणि खूप अथांग प्रयत्न केल्यानंतर मला चुलीला जाळा लावता आला, कारण खूप हुकावं लागलं. मला काही जमत नाही हे सगळं, आणि तरी पण मी प्रयत्न केला आणि जाळ फायनली लागला. कारण मी गावी असताना थोडंफार काम केलं आहे चुलीवर तसं. आणि खूप अथांग प्रयत्न झाल्यानंतर फायनली हा जाळ लागला होता, कारण मलासुद्धा जमतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझी मामाश्री, म्हणजे ॲक्च्युली हे माझे मामा आहेत, म्हणजे माझे सासरे पण आहेत, ते माझे मामा पण आहेत. आणि त्यांचं काम झाल्यानंतर आमच्या थोड्या गप्पा चालल्या होत्या. काहीतरी सिक्रेट होतं आमच्या दोघांचं थोडंसं. आणि आंघोळ झाल्यानंतर माझा रुद्र देवाच्या पाया पडतो आणि एक श्लोकसुद्धा म्हणतो. श्री श्री स्वाम देवाले नमो नमः. श्री स्वाम देवाले नमो नमः. माताजी स्वामी समताजी स्वामी समजी रे स्वामी समजे श्री स्वामी समजे. देवाच्या पाया पडून झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या मोठ्या व्यक्तींच्या घरातल्या पाया पडणं हे कंपल्सरी आहे. आम्ही रुद्राला हे लहानपणापासून शिकवलेलं आहे. कारण संस्कार हे आत्ताच होतात, ह्या वयात होतात, तरच मुलं मोठ्यापणी म्हणजे छान वागू शकतात, किंवा चांगले संस्कार असतील तरच मुलं रिस्पेक्ट देतात मोठ्या मुलांना. सो आमचा रुद्र सगळ्यांच्या पाया पडतो. आणि सगळ्यात जास्त लाडका तो त्याच्या आजीचा आहे. आजी खूप जास्त लाड करते त्याची. सुगीरा आई यशस्वी हो आणि चांगली बुद्ध्या देन, मार कुणाचा खाऊ नको माझं सोनं. घरातली सगळे कामं आटपल्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या गावच्या मंदिरात. हे आहे महालक्ष्मीचं मंदिर. आणि मुलं बघू शकता रस्त्याने कशी पळत सुटली होते. आणि खूप मान्यता आहे ही देवीची, कारण खूप खूप जास्त लोक बाहेरूनसुद्धा लोक ह्या देवीच्या दर्शनासाठी येतात. आणि खरंच ह्या देवीचा खूप महिमा मोठा आहे. आणि ह्या देवीमुळेच म्हणजे जे काही आहे ते सगळं आमचं आहे. आणि त्या घरी आल्यानंतर पाहिलं तर आमच्या शेडचं जरा काम चालू होतं टाकींचं, कारण लग्न आहे आणि लग्नाला फक्त आणि फक्त 5 days राहिले आहेत. सो पाणी वगैरे पाहुणे येणार, सो आम्ही त्याची तयारी करत होतो. एवढी सगळी कामं करत असताना लहान मुलांचा थोडासा अभ्यास घेणं पण गरजेचं असतं, कारण दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा आहेत. आणि हे लोक नंतर अभ्यास करणं आणि विसरून जातात बऱ्याच गोष्टी. सो मी त्यांचा थोडासा अभ्याससुद्धा घेते. आणि त्यानंतर सगळे गेले होते बाहेर. सो माझ्याकडे आलं होतं थोडंसं जनावरांचं काम, आणि मला काही हे येत नाही, बट मी ट्राय केलं होतं. आणि त्यांना खायला प्यायला सगळं बघावं लागलं होतं, कारण घरी कोणीच नव्हतं. सो मी ते सुद्धा करते गावी आल्यानंतर. जर घरी कोण नसेल तरच मला हे सगळं करावं लागतं, अदरवाईज मला हे कामं करण्याची काहीच गरज नाही. आणि ह्या दोन आहेत चंद्र आणि तारा, आणि त्यांचं एक बछडा आहे मागे. सो ह्या दोघी आहेत, म्हणूनच आम्हाला दूध आणि साय आणि दही मिळत असतं घरी. सो मी जरा क्लिनिंग पण करत होती घराची. त्यानंतर आमचे शेट निघाले होते बाहेर, लग्नाचं साहित्य घेऊन आले होते. आणि पुन्हा साहित्य आणण्यासाठी ते निघाले होते, कारण बरंच काम बाकी आहे घरामधलं. आणि ते त्यांना हेल्प हवी होती माझीसुद्धा, की बाबा सामान वगैरे काढ. पण मी काही असली कामं करायला कंटाळा करते, थोडासा येतं, बट तरी पण नाटके करायचे असतात थोडेसे, तेवढं चालतं नवऱ्याच्या पुढे. कारण असली नाटके फक्त नवऱ्याच्या पुढेच करू शकतो आपण, येत असलं तरी नाही करायचं. आणि ह्यांना हेल्प केली होती मी थोडीशी तशी, ठीक आहे. आणि हा घरात पहिला पाहुणा आमचा हजर झालेला आहे आधीच,
जी की आहे नवरदेवाची बहीण करवली, मानाची करवली, जी की आता काम करत आहे. आणि ह्यांनी बरंच सामान आणलं होतं लग्नाचं. मला तर काहीच समजत नव्हतं काय आणलं आणि काय राहिलं आहे. सो ह्यांचं सगळं चाललेलं होतं. ह्यांना पाहिजे होती माझी हेल्प उचलायला. आणि हिला लागली होती भूक, सो मी हिलासुद्धा खायला दिलं थोडंसं. आणि हे मामांनीच वगैरे काढून ठेवलं होतं जे की त्याला द्यायचं होतं. माझं फक्त द्यायचं काम असतं, त्याला फक्त उचलून द्यायचं, त्याचं ते मग खायचं काम करते. मला फक्त द्यायचं लक्षात ठेवावं लागतं की बाबा घरी कोण नसेल तर हे सगळं द्यायचं असतं. आणि हा बघू शकता तुम्ही लग्नाचा पसारा किती पडला आहे. बराच उचलून नेला होता. मामा आले होते पत्रिका वाटून, बऱ्याच पाहुण्यांना वगैरे पत्रिका वाटून आले ते. आणि मी रुद्राला दिली सरप्राईज. ए रुद्रांश, इकडे सरप्राईज आणलंय तुला. डोळे बंद कर, 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 डोळे बंद कर. हात पुढे कर, मागे सर थोडा, मागे शेल, तुला पुढे ये, थोडा पुढे, बस. डोळे बंद आणि हात पुढे. काय आहे? जामुनी. आवडते तुला? आवडते. कसं लागतंय सांग. कसे? यम्मी? नाही. दे मागर, दे मागर. मज्जा करतो ना मम्माची. का लावून घेतले तोंडाला?